मधू, तू कधी आलीस? असं का बघतेस? काय नाही, असंच बघू वाटलं म्हणून. बघायचं पण नाही का आता तुझ्याकडं? संख्या, दिवाळीला कपडे घेतलीस नाही, का? आज घ्यायचेत. आज घेणार आहेस व्हय? अरे आम्ही पण आजच जाणार आहे घ्यायला. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी, काकू आणि शोभी. बर, जावा की मग. बरं. संख्या, तू ना ते 2 पॉकेटवाला शर्ट असतो ना तो घे. आणि हां, लाल कलर घे, तुला लय चांगला दिसेल. हे मी विचारलंय का तुला? पण मी सांगते ना, कशाला सांगते पण? कारण मला पण वाटतं माझ्या संख्याने पण तसले कपडे घालावेत. मधू, आपण घरात आहोत. हा मग असू दे ना, घर माझंच आहे. आणि असंही मला परत इथंच यायचं आहे. मधू, काय संख्या? जातो आता. संख्या, तुला आठवते आपण लहान असताना आपल्याला सेम सेम कलरचे कपडे घ्यायचे आणि मला फटाके फोडायची भीती वाटायची. मग तू माझा हात धरून मला फटाके फोडायला मदत करायचा. नाही आठवत मला. संख्या, नाटक करू नकोस हं. तू सगळे मुद्दाम करतोयस, तुला चांगलं आठवत असणार आहे माहिती आहे मला. पण काय हरकत नाही, या सगळ्या आठवणी परत जाग्या करू आपण. म्हणजे? समजल की. म्हणजे काय करणार आहेस तू? आता ते तू फक्त बघच. आणि हां, मी जे घ्यायला सांगितले ना ते नक्की आणि आठवणीनं घे. काय प्रॉब्लेम हिचा? ए बुट्टे, अगे बुट्टे. काय दाद्या? अगं ही काय ती सारखी? अरे असं काय बोलतोयस? ती काय आज येते वय? लहानपणापासूनच येते की. अगं पण रोज? अरे ती आईला मदत करू लागायला येते. एवढी रोज रोज मदत लागती होय आईला? अरे असतात काम. तू येतो का? चल मग. ए नाही नाही, जा कर तू काम. दाद्या, तू पण जाणार आहे ना आज कपडे घ्यायला? हा जाणार आहे. मग तू ना ते 2 पॉकेटवालं लाल कलरचं शर्ट घे बघ, तुला लई भारी दिसेल. लाल? ए जा तू. अरे चांगलं सांगितलं की मी. काय चांगलं सांगितलं? जा तू पण लाल सांगते. जा जा. अरे ओरडतीस कशाला? हे जा म्हणलं ना. आता कोण आलं? आईला तुम्ही आहे व्हय? आणि गाडी कोणाची आहे? अरे बाबा, नात करते काय? तुमचा नाद कोणच करू शकत नाही, पण गाडी कोणाची आहे? अरे गाडी कोणाची आहे बे? अरे आपल्या जितू मामाची आहे, जितू मामाची. तू आला, त्याला म्हणले दे जरा चावी, येतो लगेच कपडे घेऊन. आणि त्यांनी कशी दिली गाडी? अरे बघ, जितू मामा म्हणजे आपलं काळीज आणि आपण त्याचं काळीज. मग काय झालं गाडी द्यायला? चांगलंय चांगलंय. बरं संख्या, चल की आवर. कुठं जायचं? अरे संख्या, गाडी आणली या. चल मस्त बाई कपडे घेऊन येऊ, फिरून येऊ. आणि भावा ऐक की, आता गाडी आणलीस तर जाऊ शकतो का? अरे वय संख्या, प्राजूकडे जायसाठीच गाडी आणली या. हे बघ, असं बी आपण कपडे आणायला एसटीने जाऊ शकत होतो की. अरे तू 2 दिवस लयच नाराज दिसलास रे, म्हणून म्हणलं गाडी घेऊन जाऊया. हाय गेलाय. थँक्यू लागा भावा. काय थँक्यू? इथं संपलं बघ बाबा सगळं. सर मामाला गाडी दिली तुम्ही. अरे थांब थांब. संख्या, तेरे लिए जान भी कुर्बान आहे भावा. मग या, आता आपण त्यांच्या समोर जाऊ आणि सगळं बोलून टाकू, सगळं नीट करू. वय संख्या, काय असेल ते आपण त्यावर बोलून टाकू. आणि ती सांगितल्याशिवाय आपण माघारी यायचं नाही. चालू कुरावरून ये. वय मी आलो पैसे घेऊन. बरोबर ये. मग या हा आपण पहिले कपडे घ्यायला जाऊया का? अरे राजा, ज्या कामासाठी पहिली गाडी आणली आपण ती पहिलं काम करूया की, आणि मग जाऊया कपडे आणायला. आणि तुला काय लगेच घालायचे रे कपडे? आता तसं नाही रे, मला कपडे शोधायला वेळ लागतो. होय बाबा, ती एक बरोबर बोललास. अरे भाड्या, तुला लागतो एस साईज. आणि तुला माहिती आहे का, 4थीच्या 5वीच्या पोरांना लागते एस साईज. असं दे, माझी फिगर तशी. हा फिगर. मी हलू? नको राहू दे, करते मी. काकू, चिवड्याचा वास मस्त सुटलाय. हो ना? आई, अग आई, ते राजन मंगे बाहेर आले, तर मला पैसे दे की, आम्ही जातो कपडे घेऊन येतो गाडीवरनं. काय? तुला किती वेळा सांगितलं गाडीवरून कुठं जायचं नाही. अरे पावसा पाण्याचे दिवस आहे, अजिबात जायचं नाही. मी काय म्हणते, एवढं काम उरकलं ना की आपण सगळे जाऊ बाजारात. अगं सगळे कशाला? आणि मी काय करू तुमच्या बरोबर? अगं तुम्ही लय टाइम लावता ग, मी जातो ना. अगं आम्ही पोरं घेतो. संख्या, कशाला उगाच गाडीवरून जातोय? तो मग काय नीट गाडी चालवतोय का? हे तुला कोणी विचारलंय का? मी आई सोबत बोलतोय ना. मग
आणि तुला काय माहित मंग्या कशी गाडी चालवतोय? अगं आई मी चालवणार आहे गाडी. आणि तसं पण तुला रानात सोडतो की मी रोज. माझ्यावर भरोसा नाही बे तुझा? बरं थांब, बापूंना विचारतो आणि मग सांगते. अगं कशाला त्यांना, ते जाच म्हणणार आहेत. तसं नाही रे, त्यांना न विचारता तुला पाठवलं ना तर मला उगाच बोलतील ते. थांब जरा. संख्या ऐकत जा की कधी तर काकूंचं. हॅलो, अहो संख्या काय म्हणतोय, तू मंग्या गाडी घेऊन ह्या गाडी इकडे दे. हॅलो बापू. हा अहो ऐका ना, तो मंग्या गाडी घेऊन आलाय तर आम्हाला जायचंय कपडे आणायला, तर जातो ना मी. अहो एकदम हळू गाडी चालवतो. हा हा थांबा, तिच्यावर बोला. हा बोल. हॅलो, अहो पण गाडीवरून जातोय तो. बरं. आई काय म्हणले बापू? जा म्हणले ना. अगं मला माहिती आहे बापू मला कधीच नाही म्हणत नाही. नाही तर काय काय लोक असतात खोटी काळजी दाखवतात. बरं ऐक, मी पैसे देते पण हळू जायचं काय, आणि हो, लवकर हो. यायचं. आणि उगाच आहे ना फालतू खर्च करू नकोस. फक्त एक शर्ट आणि एक पॅन्ट घ्यायची, माहिती आहे मला. जाऊ आता. थांब आलीच. संख्या लाल शर्ट. ये मला जे वाटेल ते घेणार मी कोणाचं ऐकणार नाही. धर आणि लवकर ये, गाडी हळू चालव. हो ग बाई, जाऊ आता. हो. मधू चल, आपण पण पटकन काम उरकू आणि बाजारात जाऊ. हो चल. चल. एवढे झटके काय देतोय? काय ना? अरे काय आलं? अरे गाडी बंद पडली. अशी कशी बंद पडली राव? पेट्रोल टाकलं होतं का? अरे संख्या, पेट्रोल फुल असतं की रे. मामा येतानाच फुल करून येतो. बरं थांब, बघूया तरी आहे का. अरे पेट्रोल तर ठीक आहे, मग झालंय काय गाडीला नक्की? अरे मला काय माहित, तूच सांग काय झालं. अरे मी काय मेकॅनिकल आहे रे, त्या गाडीला काय झालं बघायला. मेकॅनिकल. मी काय म्हणतो, आपण ही गाडी ना एका साईडला झोपूया. आमचं खरं तसंच करतं. ए अर्धी पेट्रोल संपल्यावर आणि तुमचं पदर काय गाडीत पेट्रोल टाकतं वय? रॉकेल टाकतं रॉकेल, आणि सगळ्या गावातनं दूर कर फिरतं. टाकी याच्यात रॉकेल. हा यात रॉकेल टाक आणि कर दूर, म्हणजे आमचं मामा बसल माझ्या नावावर बोंबलत. हे बरं ते जाऊ द्या, आता काय करायचं? काय करायचं? बरं एक तुम्ही काम करा, मी घेरवर गाडी उठवतो, तुम्ही मागण्या टाकला. हा ढकलतो. हा चल टाकला. याला ढकल की संख्या. पाहुणे येणार की, ये की. याला ढकला जोरात. ए संख्या ढकल की गाडी. अरे मी ढकलतोय. अशा का बघ. अरे मला नको ढकलू, याला ढकल. ए शेवग्या ढकल की गाडी. हे राव मांग्या, गाडी काय चालू आहे ना. संख्या, अरे गाडी चालवणं म्हणजे कोणाचं पण काम आहे काय? अरे लायकी लागते त्याला. ये लायकी, तू कस डोकं खाऊ नको. जा घरी आणि घर गाठ. ए नीट बोलायचं समजलं का? तो फराळ करायला माझ्या घरी, पाहुणा आपला. ओय जाडे, अरे दिवाळीच्या आधी घर टेपाय चालू केलं का फराळा? ए बाड्या, दोस्तानं तर म्हणून आलतो, कळलं का? झालं ना मग, आलता ना, खाल्ला ना फराळ, मग जा आता. काय रे संख्या, ऋतू काय म्हणायला लागले? हा तुझं त्या प्राजूचं फाटलं म्हणे, भांडणं आली म्हणे. ए गेंड्या, तो विषय काढू नको. काय आधीच्या ऋतानं त्या प्राजूला काय काय सांगितलं आमच्याबद्दल? ए माझ्यामुळे काय रे, तुमच्या अंगात किती कडा मला चांगलंच माहिती आहे. अरे त्या पोरीला फसवायला लागलाय, आणि हो संख्या हुशार म्हणून बघ, तिच्या गळ्यात पडायला लागला की आम्हाला कळ ना वय. ए तू हाय का आमच्या क्लासला? तुला काय माहिती रे? ए संख्या, आपण कशासाठी? आपण सांगतो ना त्याला क्लासमध्ये काय काय होतं. म्हणजे तू क्लास सुटला काय, त्याच्या घरी जाऊन सांगतो काय सगळं? म्हणजे कुत्रायचं म्हण की. ए बाड्या, नीट बोलायचं काय? लायकी नाही तुमच्या पोरीवर बोलता. ए आमची लायकी आहे ना म्हणून आमच्यावर पुरी बोलतात आणि तुला चापटी देतात. पप्पू चापट कुणी मारली रे? हे ऋत्या, अरे हे नाही सांगितलं वय त्याने तुला? ए पप्या, अरे सांगायचं की. अरे त्या प्राजून काय भारी कानाखाली हाणली याच्या. अरे काय भारी आवाज आलता आहे ना. पप्पू काय ऐकतो रे मी? अरे नाही तर काय, एक दिली अशी सनसनीत बेंचवर आडवा. ए आमऱ्या, अरे तू माझ्या साईडने काय ह्यांच्या साईडने? अरे पप्पून मारला असतं रे तिला, पण पोरगी आहे, रिस्पेक्ट करतो तो. काय रिस्पेक्ट म्हणून तर दिली चापट. ए बस झालं काय? ही तुमची गाडी टाकला निघा इथून. आधी स्वतःची लायकी बघा, मग माझी लायकी काढा काय.
आई शपथ ऋते तुला सांगतो या दिवाळीला नाही यांना फटक्यात नाचवला ना तर नावाचा पप्पू नाही. ए गेंडे, तुला तेव्हा बी सांगितलं ना आणि आत्ता बी सांगतोय ही तुझी आहे ना सगळी हवा आहे हवा. हवा चल रे. ए, यार ते गेंड्यानं गाडी लात मारली. बरं झालं, बसा बसा. चल पटकन. संख्या एवढ्या गाड्या काय पाहुणे पिऊन आली काय? काय पाहुणे बघा आली ती. ए येडे, अरे तिला पाहुणे बघाय नाही, अरे दिवाळी आहे ना, पाहुण्यांची ये जाऊ ती म्हणून म्हणले. हा दिवाळीमुळेच पाहुणे आले असतील. अरे पण आता काय करायचं? आता काय चला माघारी. ए नाही नाही. अरे नाही काय नाही. अरे मला प्राजूजींना बोलायचंय, त्यांना भेटायचंय. अरे त्याशिवाय मी नाही जाणार घरी. मला चांगलं नाही वाटणार रे. अरे संख्या मला पण समजतं रे, तुला मी बोललो ना, अरे प्रेमात लय ताप होतो भावा. अरे पण संख्या तिच्या घरी पाहुणे आली ती, मग तू कसं भेटणार तिला? हा मग ठीक आहे, जातील ना कधी पाहुणे, मग भेटन मी. अरे पण संख्या ए आता संख्या बिंक्या काय नाही, मी नाही ऐकणार कोणाचं. मला त्यांच्यावर बोलायचंय. वाटलंच तर मी जाऊ का? हा ए अरे तू काय येडेबिड आहेस काय रे? आधीच ती रागावली आहे आणि आता त्यांच्या घरात पाहुणी पण आहे. अरे ती पाहुणी काय म्हणतील? मग नाही जात. यार संख्या आता 2 तास झाले तो उभा आहे, अजून ती काय येईना झाली आहे. चल आपण जाऊया. ए, मी आज जाऊन येऊ का? ई तू जरा येडायस का रे? मनान नाही, जरा डोक्याने विचार कर. अरे बाबा कसा करू? अरे मला त्यांना भेटायचंय, त्यांसंग बोलायचंय र. अरे नंतर भेट की, आता चल आणि आपण कपडे पण घेऊन येऊया. ए बाबा नकोयत मला तुमचे कपडे. मला आज त्यांच्याबरोबर बोलणं लय महत्वाचं आहे. मी आज बोलणारच त्यांच्याबरोबर. संख्या आपण नंतर बोलूया, आता बस गाडीवर भावा. ए नाही राव, मी बोलल्याशिवाय नाही जाणार. भावा बस गाडीवर, ऐक माझं. अरे नाही, मला बोलू द्या. आजचे दिवस 5 मिनिटं थांब की. आता एवढा वेळ थांबलो होतो. माझ्यासाठी गाडीवर बसणारच का नाही? अरे तू 5 मिनिटं थांब, ती येईलच आता. नाही बस गाडीवर. उद्या भेटूया बस. अरे उद्या बिद्या नाही, आजच बोलून जाऊ की. तू बसणारच का नाही? अरे भेटल्याशिवाय कसं जाऊ? बस गाडीवर. आपली भेट नंतर होती. बस. संकेतला एवढा त्रास होतोय, मी जायला पाहिजे होतं का त्याच्या पुढे? कदाचित मी काहीतरी चुकीचा विचार करते. संख्या कसला विचार करतो रे एवढा? अहो काय नाही बापू. अरे काय झालं बाळा, एकटा बसलायस? अहो नाही, खरंच काय नाही. संख्या मी जरी दिवसभर बाहेर असलो ना कामासाठी, तरी घरी आलं की तुझ्या तोंडाकडे बघून मला बरोबर कळतं तुझं चांगलं चाललंय का वाईट. अहो नाही तसं काय नाही, सगळं चांगलंच चाललंय. नाही चांगलं चाललं. संख्या 2 दिवस झालं मी बघतोय तू नाराज आहेस बाळा. अरे मी बाप आहे तुझा, काय झालं सांग तुझ्या मनातलं. अहो ते अभ्यासाचं टेन्शन आलंय मला. अहो ती त्यात 10वी पण मध्ये आली ना. नक्की तेच आहे ना? वय. अरे बाळा काय काळजी करू नको. हे बघ संख्या, आपण फक्त प्रामाणिक राहायचं, खोटं कधी वागायचं नाही. आणि तुझ्याबद्दल कोण काय विचार करते त्याचा विचार नाही करायचा. आपण चांगलं राहिलो ना रे की सगळं चांगलं होतंय बघ. वय. अरे संख्या तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. कमेंट करा. शेअर करा.